एका अशा राज्याची कल्पना करा जिथं मतदारांनी मतदान एका पक्षाला दिले, पण काही महिन्यांतच तो पक्ष दोन शकलांमध्ये विभागला जातो. पुन्हा काही काळ जातो आणि चर्चा सुरू होते की उरलेला पक्षही आता संपणार आहे. आपण बोलतोय महाराष्ट्राबद्दल, जिथं सध्या ऑपरेशन टायगर नावाच्या एका शब्दानं राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. दावा असा केला जातोय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उरलेले 9 पैकी 8 खासदार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार आहेत. पण यात किती तथ्य आहे, हे खरोखरच पक्षांतर आहे की केवळ आगामी न्यायालयीन सुनावणीपूर्वी खेळलेला एखादा माइंड गेम? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऑपरेशन टायगरचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी संतोष आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मित्रांनो, या वादाची ठिणगी पडली जेव्हा अशा बातम्या समोर आल्या की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली दौरा केला आणि त्यानंतर त्यांच्या दरे या गावी बसून ते ऑपरेशन टायगरची रणनीती आखत होते. अशी चर्चा पसरवली गेली की ठाण्यातील वोल्टास कंपनीच्या परिसरात एक गुप्त बैठक झाली, जिथं ठाकरे गटाचे 8 खासदार उपस्थित होते. यामध्ये सर्वात धक्कादायक नाव होतं ते म्हणजे खासदार अरविंद सावंत यांचं. आता अरविंद सावंत कोण आहेत? हे तेच नेते आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या एका शब्दावर केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जेव्हा त्यांचं नाव या यादीत आलं तेव्हा त्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन जो जळजळीत पवित्रा घेतला तो पाहण्यासारखा होता. सावंत म्हणाले की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मला उभं चिरलं तरी मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. त्यांनी थेट आव्हान दिलं की जर मी कोणत्याही बैठकीला गेलो असेल तर त्याचे फोटो किंवा कॉल रेकॉर्ड्स जाहीर करा. सावंतांच्या या प्रतिक्रियेत एक खूप महत्त्वाचा मुद्दा धरला आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही विकली जाणारी औलाद नाही. हा सरळ इशारा त्या 50 खोकेच्या आरोपांकडे होता ज्यानं महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 2 वर्षांपासून गाजवले. पण मग प्रश्न पडतो की जर खासदार फुटणार नाहीत तर अशा बातम्या वारंवार का पेरल्या जात आहेत? याचं उत्तर आपल्याला 24 एप्रिलच्या तारखेत मिळेल. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर अंतिम सुनावणी होणार असल्याचं बोललं जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते सुनावणीपूर्वी ठाकरे गटात आता काहीच शिल्लक नाही, हे चित्र निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असाव्यात. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर वेगळाच दावा केलाय. त्यांनी चक्क असा आरोप केलाय की अरविंद सावंत यांना बदनाम करण्यासाठी ठाकरे गटातीलच काही नेते ही अफवा पसरवत आहेत. म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हटलंय की ठाकरे गटाची अवस्था प्रयोगशाळेतील डेड बॉडीसारखी झाली आहे, जिचा वापर शरद पवार किंवा काँग्रेस स्वतःच्या अभ्यासासाठी करत आहेत. या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनीही जोरदार पलटवार केला. राऊत म्हणाले की ऑपरेशन जिवंत माणसाचे होते, डेड बॉडीचे नाही. त्यांनी उलट असा दावा केला की देवेंद्र फडणवीस हेच सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ऑपरेशन करत आहेत. राऊत यांनी खासदारांच्या निधीचा प्रश्नही उपस्थित केला. त्यांच्या मते विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी दिला जात नाही म्हणून त्यांच्यात नाराजी आहे, असं चित्र मुद्दाम निर्माण केलं जातंय. आता या सर्व गोंधळात सर्वात महत्त्वाची भूमिका खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. शिंदे यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केले की अशी कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही आणि या सर्व बातम्या निराधार आहेत. मग प्रश्न असा पडतो की जर उपमुख्यमंत्री स्वतः हे नाकारत आहेत आणि खासदारही नकार देत आहेत तर हे ऑपरेशन टायगर नक्की कोणाचं डोकं आहे? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विश्वासार्हता हा शब्द हरवत चाललाय की काय असं वाटू लागले. कधी काळी तत्व आणि विचारधारेसाठी ओळखलं जाणारं राजकारण आता केवळ आकड्यांच्या आणि फोडाफोडीच्या खेळावर येऊन थांबले. सामान्य मतदारानं कोणावर विश्वास ठेवावा? जो आज आपल्या सोबत आहे तो उद्या दुसऱ्या तंबूत दिसणार नाही याची खात्री कोणाला देता येत नाही. सरतेशेवटी ऑपरेशन टायगर हे खरोखरच अस्तित्वात आहे की केवळ वावटळ आहे, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील ही राजकीय अस्थिरता आणि तारखांचा खेळ असा सुरू राहणार आहे. राजकारणात जेव्हा जेव्हा ऑपरेशन हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ सरळ असतो, फोडाफोडी. मग ते ऑपरेशन लोटस असो वा आताचं ऑपरेशन टायगर. पण यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. अरविंद सावंत यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या निष्ठेचा पुरावा दिला ते पाहता प्रश्न पडतो की एखाद्या खासदाराला स्वतःची निष्ठा सिद्ध करण्यासाठी चक्क पत्र का लिहावं लागतं? त्यांनी पत्रकात स्पष्ट म्हटलंय की मला उभं चिरलं तरी मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. हे शब्द केवळ राजकीय नाहीत तर ते एका जुन्या शिवसैनिकाच्या भावना आहेत. पण आजच्या काळात भावनांना राजकारणात स्थान उरलं आहे का? दुसरीकडे संजय राऊत यांनी उपस्थित केलेला निधीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. लोकशाहीत प्रत्येक खासदार हा लाखो मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतो, मग तो सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा. जर केवळ पक्ष वेगळा आहे म्हणून एखाद्या खासदाराचा विकास निधी रोखला जात असेल तर ती त्या मतदारसंघातील जनतेवर केलेली अन्याय
अन्यायकारक कृती नाही का? राऊत यांचा आरोप आहे की आमच्या खासदारांना निधीपासून वंचित ठेवून त्यांना कोंडीत पकडलं जात आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मग खासदारांसमोर पक्षांतर हा एकमेव पर्याय उरतो का, असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडू लागलाय. या संपूर्ण नाटकात व्होल्टास कंपनीच्या परिसरातील त्या कथित गुप्त बैठकीचा उल्लेख वारंवार येतोय. राजकारणात धूर निघतोय म्हणजे तिथं आग लागलेली असणारच असं मानलं जातं. जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बातमी फेटाळली असली तरी राजकारणात नाही म्हणण्याचा अर्थ अनेकदा अजून वेळ आलेली नाही असाही घेतला जातो. 24 एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जर न्यायालयानं अपात्रतेच्या संदर्भात काही कठोर निर्णय घेतला तर या ऑपरेशनची गती वाढू शकते. दरम्यान नरेश म्हस्के यांनी वापरलेली डेड बॉडीची उपमा अत्यंत टोकदार आहे. त्यांच्या मते ठाकरे गट आता स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, ते केवळ दुसऱ्यांच्या म्हणजेच शरद पवार आणि काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत. पण हे विसरून चालणार नाही की हीच डेड बॉडी म्हणवली जाणारी शिवसेना आजही मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत भावनिक आव्हान करण्याची ताकद ठेवते. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जर खरोखरच खासदार फुटले तर ती उद्धव ठाकरेंसाठी केवळ राजकीय हार नसेल तर तो त्यांच्या अस्तित्वाचा लढा असेल. आता आपण या प्रकरणाच्या तांत्रिक बाजूकडे वळूया. जर 8 खासदार खरोखरच फुटले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं का, की ते एखाद्या पक्षात विलीन होऊन स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवतील? या कायदेशीर गुंतागुंतीमुळेच हे ऑपरेशन इतकं गुप्त ठेवलं जात असल्याचं बोललं जातंय. पण या सर्व राजकीय चिखलफेकीत विकास, महागाई आणि बेरोजगारी यांसारखे महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडले आहेत. जनतेनं ज्यांना संसदेत पाठवले ते आता आपली खुर्ची वाचवण्यासाठी किंवा बदलासाठी जास्त वेळ खर्च करत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. या ऑपरेशनचं नाव टायगर ठेवण्यामागेही एक मोठं मानसशास्त्र आहे. वाघ हे शिवसेनेचं अधिकृत चिन्ह होतं आणि आहे, त्यामुळे हे नाव वापरून मतदारांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. खरा वाघ कोणासोबत आहे हा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर आला आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचं बंड आहे, ज्याला ते क्रांती म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची निष्ठा आहे. या दोन टोकांच्या लढाईत ऑपरेशन टायगर हा केवळ एक छोटासा अंक आहे की मोठा क्लायमॅक्स, हे लवकरच स्पष्ट होईल. ऑपरेशन टायगर या नावानं जे वादळ उठवलं आहे त्याकडं पाहिल्यास राजकारणात जेव्हा धूर दिसतो तेव्हा तिथं नक्कीच कुठंतरी आग लागलेली असते हे स्पष्ट होतं. या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी त्यातील महत्त्वाचे पैलू सविस्तरपणे मांडणं गरजेचं आहे. ऑपरेशन टायगर आणि राजकीय हालचालींचा घटनाक्रम या चर्चेची खरी सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापासून झाली. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असा शब्द दिला होता की उद्धव ठाकरे गटातील किमान 6 खासदार त्यांच्या संपर्कात असून ते शिंदे गटात येण्यास तयार आहेत. मात्र भाजपनं यावर सावध पवित्रा घेत त्यांना तुर्तास थांबण्याचा सल्ला दिला होता. यामागील मुख्य कारण म्हणजे जर एकनाथ शिंदे यांच्या खासदारांचं संख्याबळ वाढलं तर राज्यातील त्यांचं राजकीय वजनही वाढेल. यामुळं आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या वेळी भाजपसोबतचा पेच निर्माण होऊ शकतो. म्हणूनच रणनीती म्हणून भाजपने या ऑपरेशनला काही काळ स्थगिती दिली असावी असं चित्र दिसतंय. राजकारणात पुन्हा एकदा 50 या आकड्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावेळी हा आकडा केवळ घोषणेपुरता मर्यादित नसून तो थेट 50 कोटींच्या ऑफरशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या एका गुप्त बैठकीत या आर्थिक गणितावर चर्चा झाल्याचं समोर येत आहे. हे निरोप नेमके कोणाकडून कोणापर्यंत पोहोचवले गेले याचा अंदाज बांधणं राजकीय जाणकारांसाठी कठीण नाही. 50 कोटी हा शब्दप्रयोग याआधीही गाजला होता. आता त्यांचं हे दुसरं पर्व अधिक मोठ्या स्वरूपात समोर येताना दिसून येतंय. जर ऑपरेशन टायगरमध्ये काहीच तथ्य नसतं तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची तातडीची बैठक बोलवण्याची गरज पडली नसती. या बैठकीत ठाकरे यांनी अत्यंत भावूक आणि थेट प्रश्न आपल्या सहकाऱ्यांना विचारला होता की जर तुम्हीच लढणार नसाल तर मी तरी एकटा कोणासाठी आणि का लढू? पक्षप्रमुखांचा हा प्रश्नच पक्षात मोठी अस्वस्थता आणि संभ्रम असल्याचं सिद्ध करतो. याच बैठकीच्या गांभीर्यामुळं आता आदित्य ठाकरे देखील अधिक सक्रिय झाले असून ते थेट मैदानात उतरून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदारांचा कल का बदलतोय? ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये निर्माण झालेल्या या चलबिचलामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. अनेक खासदारांना आता दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात आणि आपल्या मतदारसंघावर पकड ठेवण्यात अधिक रस आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी आवश्यक असलेली रसद, प्रशासकीय मदत आणि आर्थिक ताकद या गोष्टींसाठी त्यांना भाजप किंवा शिंदे गट हा अधिक सुरक्षित पर्याय वाटू लागला आहे. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय पुढील राजकीय प्रवास कठीण होईल अशी भीती या खासदारांच्या मनात घर करून बसली आहे. आर्थिक हितसंबंध आणि कंत्राटचा ट्रेल या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक हितसंबंधाची साखळी. एका विशिष्ट खासदाराच्या जिल्ह्यातील नाले गटारी योजनेचे कंत्राट चक्क गुजरातच्या कंपनीला का मिळाले? विशेष म्हणजे हे कंत्राट मिळवून देण्यासाठी शिंदे गटातील एका वजनदार नेत्यानं मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय. या व्यवहारातून जी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली तीच ऑपरेशन टायगरचं इंधन असल्याचे संकेत
मिळत आहेत. या कंत्राटचा माग घेतल्यास या ऑपरेशनचे खरे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात हे उघड होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर जरी अरविंद सावंत यांनी या बातम्यांचा निषेध केला असला आणि सत्ताधारी गटानं सध्या अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं म्हटलं असलं तरी ही केवळ वादळापूर्वीची शांतता असू शकते. ग्रीन सिग्नल मिळताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची दाट शक्यता सध्याच्या वातावरणावरून वर्तवण्यात येत आहे. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंचे खासदार खरोखरच फुटतील की ही केवळ अफवा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला हा फोडाफोडीचा प्रकार तुम्हाला योग्य वाटतो का? यामुळे खरोखरच विकास होईल की केवळ सत्तेचा खेळ सुरू राहील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.